कॅमेरामॅन गणेश दीक्षित अतिशय चांगली कामगिरी. सॅटिस्टिशियन स्कोरर पाहतो आपण आर के चौधरी यांना. हा पाहू शकता आपण आकर्षक अशा ट्रॉफीज. आणि आजचा दिवस आपल्या माहितीकरिता आज भारतीय संस्कृती मधला शुभ दिवस मानला जातोय. शुभ मुहूर्त पैकी एक गुढीपाडवा, कारण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे गुढीपाडवा, दसरा, अक्षय तृतीया, शुद्ध बलिप्रतिप्रदा, कार्तिक हा अर्धा शुभ मुहूर्त आहे. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना गुढीपाडव्याच्या लक्ष कोटी कोटी शुभेच्छा देतोय. बेलदार भटका समाज यांच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर राजू चव्हाण आणि त्यांच्या इतर सहकार्यांच्या वतीनं सामन्याचे पंच आहेत भाऊ पाटील आणि बजरंग पाटील. 45 चे दोन्ही नामांकित खेळाडू आहेत. मित्रांनो, आपल्या माहितीकरिता भिवंडी तालुका क्रिकेटचं नंदनवन आहे, कारण भिवंडी तालुक्यामध्ये एकंदरीत 6 संघटना या प्रस्थापित संघटित झालेल्या आहेत. शहरी ओपन गट, ग्रामीण रेग्युलर क्रिकेट, नवीन 40+, सिनियर 40+, अंडर 21, अंडर 19 अशा संघटना पाहतोय भिवंडी तालुक्यामध्ये. थोडक्यात माझ्याकडे वेळ आहे. भारतीय संघाने आतापर्यंत जे अंडर 19 चे 4 वर्ल्ड कप जिंकलेले आहेत, बरोबर 2000 वर्षाला जिंकला होता वर्ल्ड कप. पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता मोहम्मद कैफ. दुसरा वर्ल्ड कप जिंकून दिला विराट कोहली याने 2008 ला. I फॉर इंटेलिजन्स, C फॉर कंट्रोल, K फॉर नॉलेज, E फॉर एनर्जी अँड T फॉर टेम्परामेंट. आणि मित्रांनो, आपण पाहतोय भारतामध्ये कित्येक क्रीडा प्रकार, कित्येक खेळ आहेत. थोडक्यात भारताचा जो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा खेळाडू आहे. पहिला भारतरत्न पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार आहे तो प्राप्त झाला होता, तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला. बरोबर 4 फेब्रुवारी 2014 ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार स्वीकारला होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. अजिंक्य इलेव्हन गडबल आणि बेलगाव कर्नाटक असा सामना रंगणार आहे. पहिले बॅटिंग पॉवर प्ले षटक क्षेत्ररक्षण लावले जाते बेलगाव कर्नाटक संघाकडून. बघा, आजच्या दिवसामध्ये पहिला सामना झाला सातारा डोंबिवली. विजयी सलामी दिली ती डोंबिवली या संघाने सातारा संघाला पराभूत करून. त्यानंतर वंश इलेव्हन नाशिक या संघाने दुसरा सामना जिंकला. सचिन मोहिते इलेव्हन चोचिंदे महाड या संघाला पराभूत केला. तिसरा सामना नुकताच संपन्न झाला. उरण मुंबई या संघाला 4 मुंड्या चित करून लक्ष्मीनगर आहिरे या संघाने सामना जिंकला. पंचांचा अधिकृत इशारा आहे गेम ऑन. चेंडूला हुक केलेला हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावते. पहिली धाव पूर्ण केली. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. आणि एक लक्षात घ्यायचंय, अजिंक्य इलेव्हन गडबल संघाने जे खेळाडू कक्ष आहे तिथे जायचंय. लक्ष्मण शेठ गोवर्धन पाटील खेळाडू कक्ष आहे तिथे जायचंय. आपण सर्व संघांना विनंती करतो, आपण वर जो खेळाडू कक्ष आहे तिथे जायचंय. सर्व संघांना मी पुन्हा एकदा सूचित करतोय, जो खेळाडू कक्ष आहे तिथूनच आपण एंट्री करायची आहे मैदानामध्ये. अगदी इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे हे मैदान आहे.
पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सोडून दिलेला कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. डॉट बॉल फाईन डिलिव्हरी. धावसंख्या धावपलकावर कायम आहे ती 2. अजिंक्य 11 गटबल संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सचिन पुढे येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय फलंदाज. बीट झाला होता एसटी रक्षक. एक रिस्की सिंगल चिकी सिंगल पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पुढे सरकते 3. मुलातच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टेट फटका डाउन द ग्राउंड. पहिला फलंदाज बाद होते. अप्रतिम झेल टिपला होता. कॅचेस विनिंग द मॅचेस. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सचिन. चेंडूला ऑन द अप खेळलेलं आहे. ऑफिस्टोस क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण करतो. ऑन साइडला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते 5. पहिली षटक संपलेले आहे. धावपलकावर धावा आहेत फक्त 5. गडबल संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. बघा आपण जर पाठवलं नाही तर कदाचित आपल्याला पॅनलाइज केलं जाईल कमिटीच्या वतीनं. कारण सकाळपासून मी सूचित करते सर्व संघांना स्ट्रिक्टली वॉर्निंग केलेली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. करण येतोय दुसरी षटक घेऊन. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. मात्र तू नाही मी नाही आणि चेंडू जमिनीला दान होतोय. झेल ड्रॉप. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते 7. झेल घेण्यासाठी कॉलिंग खूप महत्वाचे असते. कॉलिंग झाली नाही आणि चेंडू जमिनीला दान झाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर. खराब चेंडू. पंच बजरंग पाटील यांचा इशारा येते व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 8.
चेंडू हवेमध्ये मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता. पहिली धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. मग तर फक्त सिंगल धावेवर समाधान मानलेलं आहे. धावसंख्या आलोच पुढे सरकते 9. 9 लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू पडल्यानंतर पाहतो लेमन कट जातो डीप फाईन लेगला. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू दोन्ही पायांच्या मधून फरार चौकार. आपण पाहू शकता डान्सर अंपायर बजरंग पाटील आहे ना. आता मात्र आपल्याला डान्स बघायला मिळणार आहे. तसे गोट्या खूप फेमस आहे डान्सर अंपायर म्हणून. थोड्या वेळात माहिती देईनच आपणास. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक हाफ चान्स पाहतो आपण. त्यावर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. ओव्हर थ्रो झालेला आहे. 3 धावा पूर्ण. जिथे 1 धाव होती तिथे चक्क 3 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने वाढते. सोळा. पंच बजरंग पाटील डान्सर अंपायर आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडूला पुल केलेला हवेमध्ये. चेंडू जातो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झेपावते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण. धावसंख्या वाढते 18. एक गोट्या अंपायर आणि दुसरा बिली बावडन न्यूझीलंडचा. षटकार चौकार लागल्यानंतर आपल्याला एक डान्स बघायला मिळणार आहे मैदानामध्ये. कारण पाहतोय बजरंग पाटील हे डान्सर अंपायर आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू हवेमध्ये. यस. बघूया काय घडलंय. फलंदाज धावबाद. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये घेऊन जायचंय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धाव आहेत 19. पहिली धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं नेव्हर टेक चान्स ऑफ मिसफिल्ड. आणि मिसफिल्डवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आत्मघातकी अंगलट आलेला आहे. फलंदाज धावचिच्चरपणे बाद होते. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला. 2 बाद 19 धावा धावपलकावर आहेत. गडबल अजिंक्य 11 या संघाच्या. बाद झालेला फलंदाज नरेश. त्यानंतर बाद झाला होता फलंदाज मंगेश आणि उमेश हे बाद झालेले आहेत. नरेश आणि संदेश खेळपट्टीवर. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. बघा मित्रांनो, सकाळी जेव्हा या स्पर्धेला सुरुवात झाली होती फर्स्ट सेशन फटाफट फलंदाज बाद झाले. मात्र दुसऱ्या सेशनला सेकंड सेशनला जेव्हा सुरुवात झाली, दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली, तेव्हा मात्र चौकार षटकारांची आतषबाजी बघायला मिळते. आणि ह्या मैदानाचे हेच वैशिष्ट्य आहे
कारण सकाळचं डू फॅक्टर आणि दुपारच्या नंतर जेव्हा सूर्य गरम होतं, वातावरण गरम होते, तेव्हा मात्र आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. या मैदानाचं खास वैशिष्ट्य आहे, सर्वात सुंदर मैदान आहे. उंच उंच असं मैदान. विशाखापट्टणम धर्मशाला येथे जे मैदान आहे, त्याच मैदानाची आठवण करून देणारे मैदान भारतामधील एक सर्वोत्कृष्ट मैदानापैकी. कारण इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण जर विचार केला, सर्वोत्कृष्ट सुंदर मैदान जर कुठले असतील तर ऑस्ट्रेलियाचा मेलबॉर्न हा एक सुंदर मैदान आहे. त्यानंतर इंग्लंडचा लॉर्ड्स, आपल्या माहित असेल जाणकार प्रेक्षकांच्या माहितीकरिता, भारताचा इडन गार्डन कोलकाता येथील मैदान. त्यानंतर जॉहानिसबर्ग, डर्बन, साऊथ आफ्रिकेची 2 मैदानं, न्यूझीलंडची जी मैदान आहेत वेलिंग्टन, त्यानंतर क्राइस्टचार्च नेपियर सारखी सुंदर मैदानं. त्यानंतर नॉटिंगम देखील एक चांगलं मैदान आहे. कॅनबेरा मैदानाची मला आठवण झाली ऑस्ट्रेलियाचा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चेंडूला ठाऊ केलेला आहे. चेंडू ते मिडॉनला चांगले क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहतोय 20. राजू पाटील, या स्पर्धेचा एक आणखी एक चांगला उपक्रम, चांगला उद्दिष्ट बघायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. सर्व संघांना भोजनाची व्यवस्था. जेवढी प्रशंसा करावी या स्पर्धेची तेवढी कमीच आहे. पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम, फटका, यस, झेल मात्र ड्रॉप. नजराटी दुर्घटना घटी. बघा, झेलाला खूप महत्व असते क्रिकेटमध्ये. जे 4 झेल सोडले होते रोहित शर्मा याचे श्रीलंकन क्षेत्ररक्षकाने, फलस्वरूप एक दिवसीय क्रिकेटमध्ये 264 धावांची वेगवान विश्वविक्रमी खेळली. हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर चेंडू जाते, लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर. आणि डान्सर अंपायर बजरंग पाटील यांचा अंदाज चौकार देण्याचा एक अलग अंदाज. मी अगोदरच सांगितलं होतं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, फटका, तो क्षेत्ररक्षक त्यांनी पुन्हा झेल ड्रॉप. धावसंख्या वाढते 26. गोलंदाज चांगली गोलंदाजी करते, क्षेत्ररक्षक साथ देत नाहीत, त्याला काय करणार. बजरंग पाटील यांचा एक अलग अंदाज आहे. चौकार षटकार लागल्यानंतर इशारा देण्याचा. पाहतोय संपूर्ण भारतामध्ये ज्याचं नाव सध्या गाजलेलं आहे तो म्हणजे गोटे अंपायर. त्यानंतर न्यूझीलंडचा बिली बावडन, डेव्हिड शेपर याचं देखील नाव घेईन मी. चेंडूला ऑन द ऑफ खेळलेला आहे. चेंडू येतो डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक झेपावतोय. गुड फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. चप्पल रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धाव घेण्यासाठी यस, नो, वेट हा इशारा असणे खूप महत्वाचे असते. कॉलिंग खूप महत्वाचे असते. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर गोलंदाज राहुल. चेंडूला फोर्स केलेला हवेमध्ये. पाहू शकता आपण पुन्हा एकदा डान्स, एक आगला वेगळा अंदाज, षटकार देण्याचा. पंच बजरंग पाटील यांचा धावसंख्या वेगाने भरारी घेते.
34. 34 धावा. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 34 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सनील संघाचा कॅप्टन आहे बॉलिंग मार्कवर. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. चेंडू येतो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष एकाच रिॲक्शन मध्ये चेंडूची फेक केलेली आहे. 2 धावा पूर्ण करते त्यावर फलंदाज. धावसंख्या वाढते 36. नरेश आणि संदेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. वेगवान भागीदारी फास्ट पार्टनरशिप. 19 धावांवर खेळतो नरेश. चेंडूला हुक केलेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावते आणि आता मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. झेल टिपला जाते फलंदाजाला. बाद होते फलंदाज. खेळी संपुष्ट झाली ती नरेशची. वैयक्तिक 19 या धावसंख्येवर बाद झालेले आहे. निलेश येतोय न्यू बॅट्समन इन क्रीज. निलेश 3 बाद. धावपलकर धावा आहेत 36. प्रेक्षकांच्या माहिती करता अजिंक्य 11 गडबल आणि बेलगाव कर्नाटक या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतो. ये देखिए अलग अंदाज है. अंपायर बजरंग पाटिल का जो छक्का आया था एक अलग अंदाज से 6 रन का इशारा किया है. स्कोर आगे बढ़ता हुआ छलांग लेता हुआ 42 रन. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सनील. चेंडूला फोर्स केले. व्हॉट अ शॉट. षटकारांची हॅट्रिक. षटकारांची पहिली हॅट्रिक ठोकतो या स्पर्धेमधली तो फलंदाज काय संदेश यांनी शुभ संदेश दिलेला आपल्या संघासाठी. जबरदस्त आक्रमक क्रिकेट. पॉझिटिव्ह रिप्लाय. सोडून दिलेला चेंडूला. कुठल्याही प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता आणि पंच बजरंग पाटील यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या वाढते 49. 49. राईट आर्म ओव्हर द विकेट सनील. चेंडूला भिरकावून दिले. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकारण्याची धावसंख्या वाढते 53. 53. मला वाटते आजच्या दिवसामधला धावांचा उच्चांक प्रस्थापित केलेला आहे तो गडबल अजिंक्य 11 या संघाने. राईट आर्म ओव्हर द विकेट सनील. चेंडू हवेमध्ये. 1 बॉल. चेंडू सीमा रेषेच्या 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 57 धावा कुठून काढलेल्या. धावांचा उच्चांक प्रस्थापित केलेला गडबल अजिंक्य 11 या संघाने आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी बेलगाव कर्नाटक या संघाला.
बेलगाव या गावाचा जर विचार केला तर कर्नाटक आणि महाराष्ट्र या सीमेवर हा बेलगाव गाव आहे आणि कित्येक वर्ष हा प्रश्न सुटत नाही की बेलगाव महाराष्ट्राचा की कर्नाटकचा. अलमट्टी धरणाचा पाणी या वादावरून हा संघर्ष अजून पण सुटत नाही. पाहू शकता व्यासपीठावर महिला वर्ग मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेताना. कारण क्रिकेट खेळापासून कोणीच स्वतःला दूर ठेवू शकत नाही. अगदी डॉक्टर, इंजिनियर, वकील, राजकीय पुढारी, नेते, मग महिला असतील, लहानांपासून थोरांपर्यंत हा खेळ खेळला जातो, बघितला जातोय. आणि आपल्या माहितीकरिता भारतीय क्रिकेटच्या ज्या महिला आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. स्मृती मंदाना 2018 मधली सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान तिने पटकावलेला आहे. शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं स्मृती मंदाना हिला. त्यानंतर मिताली राज, अंजुम चोप्रा, हरमनप्रीत कौर हिचं देखील नाव घेतलं जाईल आणि झुलम गोस्वामी हिचं देखील आवर्जून नाव घेतलं जाईल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. खूप चांगली कामगिरी भारतीयांसाठी. पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर पाहू शकता, टेलिव्हिजन सेटवर, स्क्रीनवर आपण पाहू शकता मोठ्या संख्येने महिला या स्पर्धेचा आनंद घेताना. 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. वेलकम प्रशांत पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो पाहतोय हे जे मैदान आहे अतिशय सुंदर मैदान. नेहमी गेली 12 वर्षापासून मी पाहतोय दापोडी गावामध्ये मैदान एक्झॅक्टली नव्हतं, तर मात्र हे जे मैदान प्राप्त करून दिले याचं सर्व श्रेय जाते ते ग्रामपंचायत कमिटी दापोडे, ग्रामस्थ मंडळ, त्याचबरोबर कबड्डीचे संघ आहेत, क्रिकेटचे जे संघ आहेत, अंडर 19चे संघ आहेत, त्यांच्या वतीनं खरोखर अतिशय सुशोभित असे मैदान मी पाहतोय. पहिल्यांदाच भिवंडी तालुक्यातील एक सुशोभित मैदान. काय वाटते राजू पाटील या मैदानाविषयी? अगदी बरोबर. 10 ते 12 मैदान आहेत भिवंडी तालुक्यामध्ये, त्यातील एक सुसज्ज असे मैदान आहे, एक सुंदर आणि सुसज्ज असे मैदान आहे वीर तानाजी क्रीडा नगरी. आणि राजू पाटील थोड्याच दिवसात हे जे मैदान आहे अजून प्रेक्षक गॅलरीज, त्याचबरोबर VIP गेस्ट गॅलरीज देखील या मैदानाची ही संपूर्ण मैदान एक इंटरनॅशनल मैदान प्रमाणे परिपूर्ण सज्ज झालेलं मैदान आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी बरोबर. सभोवताली झाडे बघायला मिळतील आपल्याला, त्यानंतर स्टँड बघायला मिळतील, त्यानंतर मैदानावर हिरवळ देखील बघायला मिळेल आपल्याला. जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू आणि 58 धावा. मात्र राजू पाटील या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक प्रस्थापित केलेला आहे तो गटबल अजिंक्य इलेव्हन संघाने. कारण सकाळपासून पाहतोय धावा 50+ कुठल्या संघाला पूर्ण झाल्यानंतर आज मात्र दुपारच्या सत्रामध्ये या 57 धावा बघायला मिळाल्या त्या गटबल 11 अजिंक्य 11 या संघाच्या वतीनं.
प्रतिषटकाचा जर विचार केला जयवंत पाटील तर 14.50च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील तर सामना बेलगाव कर्नाटक या संघाला जिंकायचा असेल तर. मात्र राजू पाटील बेलगाव कर्नाटक या संघाकडे देखील चांगली फलंदाजी उपलब्ध आहे आणि प्रेक्षकांना एक चांगली अटीतटीची लढत निश्चितच बघायला मिळेल. नो डाऊट काही शंकाच नाही. भिनू मामा आपण संपर्क साधायचा आहे मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ओपन करा फक्त. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष चषक 2019 ही स्पर्धा अतिशय भव्य दिव्य असं आयोजन बिग शो बिग इव्हेंट्स. स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर राजू चव्हाण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आणि भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष श्री कालिका माता खारबाव या संघाचे उत्कृष्ट ऑलराऊंडर देखील आहेत आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या वतीनं हा क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतोय. मित्रांनो संपूर्ण स्पर्धा ही कव्हरेज केली जाते आपल्यापर्यंत पोहोचवली जाते युट्यूबच्या माध्यमातून. ओम फोटो लाईव्ह, अनिल केनी मानकोली मॅन फ्रॉम, गणेश दीक्षित कॅमेरामॅन, सॅटिस्टिशियन स्कोरर आर के चौधरी, एक्सपर्ट स्कोरर मॅजिकल गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड, माझे सहकारी समालोचक राजू पाटील. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला जे पंच लाभलेले आहेत अतिशय चांगली कामगिरी चारही पंचांची, पंच बजरंग पाटील, पंच भाऊ पाटील, पंच विक्रम म्हात्रे, पंच मुरलीधर जाधव चांगली कामगिरी केलेली आहे आणि खूप महत्त्वाचं असते क्रिकेटमध्ये. कुठलीही क्रिकेटची स्पर्धा संपन्न करण्यासाठी पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते. तर सामन्याकडे बोलूया. पहिलं षटक घेऊन येते बॅटिंग पॉवर प्लेचे षटक P1 षटक. रोहित पहिलं P1 षटक पॉवर प्लेचे षटक. एसटी रक्षक स्टंप पासून दूर आहे. ऑफसाइडला जर आपण नजर टाकली तर थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड शॉटला एक क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलेले आहे. एकीकडे IPL सुरू आहे आणि दुसरीकडे पाहता आपण क्रिकेटचा बिग शो भिवंडी तालुक्यामध्ये महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष चषक 2019. चेंडूला हुक केलेल्या हवेमध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा येतो बघायचं आहे. डान्सर अंपायर बजरंग पाटील यांचा डान्स षटकार देण्याचा इशारा. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे तो फलंदाज राहुल याने. षटकाराने खातं खोलतोय आपल्या संघाचं आणि स्वतःचं देखील. टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्यात येतो प्रयत्न होतोय. बरोबर राजू पाटील
बेलगाव कर्नाटक संघाची आपल्याला इतकीशी काही माहिती नाही, मात्र मी अगोदरच सांगितलं होतं की ह्या संघामध्ये देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रोहित. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या देत नाही. लाऊड शॉट, नॉट इम्प्रेस्ड अंपायर. चेंज ऑफ पेस केला होता तिथे, गती परिवर्तन केला होता रोहित याने. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 6. रोहित, चेंडू जाते तो लॉंग ऑफ सीमारेषेवर येते. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. चेंडू अडवण्यामध्ये यश आलेलं. गुड फिल्डिंग. त्यावर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या फलंदाज राहुल याने. मी तर म्हणून 2 धावा वाचवत आपल्या संघासाठी, कारण लांगावून काढून खेळाडू आला होता. 2 धावा वाचवत आपल्या संघाची. धावसंख्या मात्र 2 धावांनी वाढते 8. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रोहित. रोहित याचं नाव घेतल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा याची आठवण होते. आणि स्ट्राईकला आहे फलंदाज राहुल. एकेकाली भारताचा दी वॉल ऑफ इंडिया राहुल द्रविड. चेंडूला अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू जाते. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल राहुल याला. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर कार्डवर 9 धावा. हवा अतिशय वेगाने वाहताना कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्या देत नाही. जागते राहतो इशारा देणारा चेंडू. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. खर तर गोलंदाज ब्रह्मास्त्र असतात क्रिकेटमध्ये. वाईड यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर आणि परफेक्ट यॉर्कर. गोलंदाज रोहित राईट आर्म वरती विकेट. फालोदर मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येते. चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेलं आहे. 38 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळेल ती फलंदाजाला. संदेश वैयक्तिक खातं खोलते आणि धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. नन फॉर 10. 10 आकडा आणि लगेच आठवण झाली मला सचिन तेंडुलकर या सरांची, कारण आपण त्याच्या जर्सीवर नेहमी बघतोय 10. आणि एकमेव खेळाडू आहे ज्याने भारतरत्न पुरस्कार प्राप्त केलेला आहे. बरोबर आहे राजू पाटील. भारतरत्न पुरस्कार भारतामधला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार भारताचा. आणि मग कुठलाही क्रीडा प्रकार, कुठलाही खेळ असो, एकमेव खेळाडू आहे भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ज्याला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे सर्वात कमी वयात प्राप्त केलेला पुरस्कार सचिन सरांनी. भारतातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातोय भारतरत्न पुरस्कार. आणि जगाचा जर विचार केला तर नोबेल पुरस्कार. येस, ॲब्सोल्युटली ट्रू राजू पाटील. नरेश येतोय दुसरी षटक घेऊन. सामना करेल फलंदाज संदेश. आता मात्र 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे. अजून लक्ष खूप मोठं आहे जयवंत पाटील बघायला गेलं तर. अगदी बरोबर आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. एनिथिंग कॅन हॅपन. जोपर्यंत आय थिंक शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते.
चेंडूला स्विंग केलेला हवेमध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार झाला होता. 6 धावांसाठी धावसंख्या वेगाने भरारी घेते 16 विदाउट लॉस. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वर नरेश. चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. वन्स अगेन मनोरंजन देखील होत असताना इथे पंचांकडून बरोबर आहे. सुंदर पंचगिरी. बजरंग पाटील भिवंडी तालुक्यात एक डान्सर अंपायर म्हणून ज्यांची ख्याती आहे. डान्स करताना मैदानामध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर वन्स अगेन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जाते सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झपाट्याने वेगाने पुढे सरकताना धावपलकर 24 बिनबाद 24. नेट टू नेट फाइट टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिले जाते. ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. हम भी किसी से कम नहीं. नरेश राइट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे जाते. नो चान्स टू फिल्डर. बॅटने देखील धावा येतात. त्याचबरोबर यष्टीरक्षक देखील इथे बीट होतोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं झालं जयवंत पाटील अगोदरच आपण कर्ज बाजारी आणि त्याचाच उसने शेजारी. म्हणजे बॅटने देखील धावा येतात आणि लेग बाईटच्या रूपाने धावल्या होत्या. यस पंचांची नजर देखील तीक्ष्ण आहे मैदानामध्ये. धावसंख्या वाढते 28. अतिशय महागडे षटक ठरतो इथे. चेंडूला शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता आणि त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या वाढते 29 विदाउट लॉस. तब्बल 29 धावांची वेगवान भागीदारी फास्ट पार्टनरशिप राहुल आणि संदेश या 2 संघांमध्ये 2 खेळाडूंमध्ये. आणि जो सामना आपण पाहतोय गडबल अजिंक्य 11 आणि बेलगाव कर्नाटक या 2 संघांमध्ये लढत. चेंडूला अक्रॉस दी लाईन होऊन खेळलेला आहे. ऑन साइडला गुड फिल्डिंग. पाहतोय फक्त एकच धाव मिळेल ती फलंदाज राहुल याला. धावसंख्या वेगाने पुढे सरकते 30. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि अतिशय चांगली सुरुवात आहे. चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. तो म्हणजे पाहतो आपण बेलगाव कर्नाटक या संघाचा राहुल आणि संदेश ही जोडी अजून खेळपट्टीवर कायम आहे. अजूनही 50-50 अवस्थेत हा सामना आहे. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. भिवंडीचा गोटे अंपर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. येस ऍब्सोल्युटली ट्रू राजू पाटील. कारण भारतामध्ये सध्या जर कोणी डान्सर अंपायर असेल तर गोट्या अंपायर याचं आवर्जून नाव घेतलं जाते टेनिस क्रिकेटमध्ये. आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण जर विचार केला तर बिली बावडन न्यूझीलंड आणि डेव्हिड शेपर्ड यांची देखील नावं घेतली जातील. आणि आता मात्र भिवंडी तालुक्यामध्ये एक नवीन गोट्या अंपायर उदयास आलेला आहे. तो म्हणजे बजरंग पाटील मॅन फ्रॉम सारंगाव.
डेव्हिड शेफरचं मी नाव घेऊ इच्छितो, कारण नेल्सन फिगरमध्ये जर धावसंख्या गेली तर टुनकुन उडी मारतोय बेडकासारखा डेव्हिड शेफर्ड. 30 धावा धावपलकावर आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल लेफ्ट अँड 28 रन्स टू नीड. बेलगाव कर्नाटक. क्रिकेट खेळात आपण जर विचार केला तर क्रिकेट खेळामध्ये जोश, जुनून, जल्लोष, मनोरंजन आणि खूप रोमांचकता आहे. म्हणूनच इतका लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट खेळ. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना बघायला मिळते. जमेची बाजू आहे. राजू पाटील कुठल्या प्रकारचा गडी बाद झाल्या. 10च्या 10 फलंदाज शेष आहेत. अजय येतोय तिसरी षटक घेऊन. 12 चेंडू 28 धावा. 12 गेंदे बची है, 28 रन चाहिए. 12 बॉल लेफ्ट and 28 runs to need. पंजांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक आगला वेगळा अंदाज आहे. एक्स्ट्राची मदत. आता मात्र 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांना मी कौतुक करेन, कारण आहे स्कोरिंगचा सामना असताना देखील चांगली फाईट, रफ अँड टफ मॅच बघायला मिळते दोन संघांमध्ये. चेंडूला ऑबिस्टोस ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते आउटफील्ड मध्ये. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. ढूंढते रे जाओगे. तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आणि अशा सिच्युएशन मध्ये, अशा मोमेंट्सला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर केलं तर मग काहीही घडू शकते. ते आपल्या संघासाठी कुठेतरी घातक ठरलं असतं. संघाला कुठेतरी पराभूत करण्यामागे त्याचा वाटा असतो. 34 धावा धावपलकावर. आणि आपण काल बघितलं कालच्या सामन्या, IPLच्या सामन्यामध्ये KKR आणि RCB मध्ये चेंडू हवेमध्ये. मिस टाइम फटका. मात्र झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता विरुद्ध दिशेने. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नशिबाच्या 2 धावा. धावसंख्या वाढते 36. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर, नशिबाची साथ देखील लाभावी लागते. वीरू 11 संघाचे कॅप्टन. शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल आहे. आणि चव्हाण 11 संघाचे, जाणता राजा 11 संघाचे कॅप्टन. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या वाढते 38. यानंतर वीरू 11 आणि जाणता राजा असा सामना रंगणार आहे. नेट टू नेट फाईट बघायला मिळते आपल्याला दोन्ही संघादरम्यान. अजिंक्य 11 गडबल आणि बेलगाव कर्नाटक या संघादरम्यान. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 20 धावा. अजय चेंडूला पूल केलेला आहे. पॉवरफुल 1 बाउंड चेंडू सीमा रेषेच्या बाहेरचा
चौकारणीशी धावसंख्या वेगाने भरारी घेते 42 बिनबाद 42 नन फॉर 42. मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर किंवा प्रतिनिधी कोणी असाल तर आपण संपर्क साधायचा आहे कॉमेंट्री बॉक्सशी. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. चांगली फाईट बघायला मिळते दोन संघांमध्ये. कडवा संघर्ष. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. एक धाव पूर्ण केलेल्या जबरदस्त आहे फॅट्स. चेंडूला जंप मारून हवेमध्ये सूर मारून अडवण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 43 धावा. अतिशय वेगाने वारे वाहताना मैदानावर ताशी 200 किलोमीटर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अतिशय वेगाने वारे वाहतात. अगदी बरोबर. अशाच प्रकारचे वारे मैदानामध्ये वाहताना आपण बघितलंय. वेलिंग्टन न्यूझीलंडचे जे मैदान आहे अशाच प्रकारचे वारे वाहताना आपण नेहमीच बघितलेले आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 200 किलोमीटर पर आवर्स च्या गतीने वारे वाहतात आणि त्याचाच फायदा घेतात दोन्ही फलंदाज. फोर व्हीलर कार जी पार्क केलेली आहे तिची जी ग्लास आहे ती खेळाडूंच्या डोळ्यावर येते. प्लीज आपण तिथून हलवायची आहे ती गाडी. मला तर वाटतं इनोवा कार आहे. व्हाईट कलरची इनोवा कार. अँगल चेंज करायचा आहे. पंच डिस्कस करतायत मैदानामध्ये. ज्याप्रमाणे आपण पाहतो IPL मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पंच एकमेकाशी संगनमत करताना तशाच प्रकारचे पंच पाहतोय मैदानामध्ये. अनुभवी पंच आहेत पंच बजरंग पाटील आणि पंच म्हात्रे. ही तर सुरुवात आहे. पंच बजरंग पाटील डान्सर अंपायर. येणाऱ्या आगामी वर्षांमध्ये आपण त्यांना डान्स करताना पाहणार आहोत. आता मात्र धावपलकाच्या धावा आहेत त्या 43. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. एक लक्षात घ्यायचंय जेवणाचं कोणी शिल्लक बाकी असतील तर ज्या संघांचं जेवण राहिलेलं असेल त्या जेवणाची सुविधा अजून उपलब्ध आहे. नाहीतर काउंटर बंद होईल. फक्त 15 मिनिटं शिल्लक आहेत आणि पहिली अशी स्पर्धा आहे की सर्व संघांना जेवणाची जी सोय ती करण्यात आलेली आहे आणि याचे सर्व श्रेय जाते या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर राजू चव्हाण यांना. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावात 45 आणि जिंकण्यासाठी आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू आणि 13 धावा. हॅलो हॅलो हॅलो. आता मात्र 13 धाव. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला भिरकावून दिलेला वाट शॉट
चेंडू सीमारेषेच्या बाहेर U6. धावसंख्या वेगाने भरारी घेते 52. आता मात्र जिंकण्यासाठी जी धावांची आवश्यकता आहे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे आणि खरोखरच जबरदस्त सामना बघायला मिळतो दोन संघांमध्ये. दोन्ही संघांचं मी कौतुक करेन. जबरदस्त फाईट दोन संघांमध्ये. मंडप डेकोरेशन चा प्रतिनिधी कोणी असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बाला कारभारी आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडूला शॉटम पुल आणि 1 बॉन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. चौकारणीशी धावसंख्या वेगाने भरारी घेते 56. आता मात्र विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. खूपच मनोरंजन या सामन्यामधून, खास करून पंच बजरंग पाटील डान्सर अंपायर. चेंडू हवेमध्ये बघूया. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार. सामना जिंकलेला आहे बेलगाव कर्नाटक या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि तब्बल 10 गडी शिल्लक शेष राखून हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. वीरू 11 भिवंडी संघाचा कॅप्टन आणि जांताराजा संघाचा कॅप्टन, दोन्ही कॅप्टनने यायचंय नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मंडप डेकोरेशन चा कोणी प्रतिनिधी इथे जर उपस्थित असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. हाय स्कोरिंगचा सामना असताना देखील जबरदस्त फाईट दिली बेलगाव कर्नाटक या संघाने. हा सामना दिमाखात जिंकलेला आहे. सामनावीर या स्पर्धेमधला हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर, वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारलेली आहे, तो सामनावीर ठरले. 41 धावा. संदेश इज द मॅन ऑफ द मॅच. संदेश सामनावीर आहे आणि मी सौ सुरेखा मोहिते मॅडम यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे संदेशाला. सुरेखा मोहिते मॅडम यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर जो नरेश कारभारी यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. सुजाता मोहिते, सुजाता जाधव, मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. यमुना ट्रेडर्स यांच्याकडून आम्हाला हे आकर्षक गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर झाली होती कुंदनदादा पाटील यांच्याकडून. स्वप्ना
मोहिते हिला मी विनंती करणारे आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान करायचे ती संदेशाला. मित्रांनो हा होता सामनावीर संदेश.